बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी बाहुबली ही पिक्चर पाहिलेली असेल. त्यामध्ये तुम्हाला हा कुमार वर्मा एक कॅरेक्टर दिसला असेल. कुमार वर्मा एक कॅरेक्टर तुम्हाला माहित आहे का? जसं कुमार वर्मा पहिले एकदम कमजोर माणूस असतो, कमजोर, पण त्याच्या आतमध्ये ती ताकद असते, तो जोश असते. पण तो जोश कुठेतरी लपलेला असते. जसं बाहुबली येतो आणि या कुमार वर्माला प्रॉपर गायडन्स देतो, तर हा कुमार वर्मा बाहुबली सारखा ताकदवर बनवून जातो. स्टोरीचा इसेन्स काय आहे? स्टोरीचं म्हणणं असं आहे, स्टोरीची समरी अशी आहे की एखादा विद्यार्थी दिसायला बघायला खूप कमजोर दिसत असेल, पण बाळांनो त्याच्यामध्ये ती क्षमता, ती ताकद असते. त्याला फक्त एका गायडन्सची गरज असते, फक्त एका गायडन्सची गरज असते. तर हो, तुमच्याकरता मी हर्षल तिरपुडे तुमच्याकरता SSC म्हणजे 10वीच्या बोर्डमध्ये आपण 90+ कशी घेऊ शकतो त्याचा एक गायडन्स सेशन घेऊन आलेलो आहोत. विश्वास ठेवा बाळांनो, विश्वास ठेवा. जरी तुम्ही आता कुमार वर्मा असाल, या सेशनच्या आतमध्ये पर्यंत, या सेशनच्या लास्ट पर्यंत तुम्हाला या गोष्टीची खात्री जरूर येणार की आपण सुद्धा बाहुबली बनू शकतो, आपण सुद्धा बाहुबली बनू शकतो. ठीक आहे का? चला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, आपण या सेशन मध्ये काय बघणार आहोत? या सेशन मध्ये मला फक्त तुमच्या जोशची गरज आहे, तुमच्या जीतची गरज आहे. म्हणजे उसूलों पे जहां आचाए टकराना जरूरी है. अगर आदमी जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है. जोश मध्ये पहा, जोश, जोश, जल्लोष असल्या पाहिजे डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये की आपण करू शकतो, आपण नाही तर कोणी नाही करू शकत. आपली अशी वय आहे की लात मारीन तिथून पाणी काढीन, भैया बोरवेलची गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे का? त्या पद्धतीनं आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायचे आहे की काय काय आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. बघा, स्टडी कशी करावी, सब्जेक्टच्या मॅनेजमेंट कसं करावा. पहिल्यांदा सगळे अभ्यास करतात, पण प्रॉपर कोण करते तो महत्वाचा आहे. कशा पद्धतीनं करावा तो महत्वाचा आहे. सब्जेक्टच्या मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे. मॅथच्या टॅकल करण्याची वेगळी स्ट्रॅटेजी आहे. सायन्स विषय आहे, जो विज्ञान विषय आहे, त्याला टॅकल करण्याची, त्याला हँडल करण्याची वेगळी स्ट्रॅटेजी आहे. मग टाइम टेबल कसा असायला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी सध्या नेक्स्ट स्टेप आपली काय असायला पाहिजे त्यांच्यावरती फोकस करू. एकदा फक्त 2 मिनिट द्या. पहा, क्लिअर कॉन्सेप्ट विथ प्रॉपर क्लासेस. पहिले तुम्ही ज्याही सब्जेक्टची तयारी कराल त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत. कॉन्सेप्ट नाही क्लिअर होंगे ना बाबू, तू मर गया. बोर्ड मध्ये जाऊन, बोर्ड जेव्हा एक्झाम लिहिशील मरून जाशील डायरेक्ट. एक्झाम होईपर्यंत सौम्य हृदयविकाराचा अटॅक येईल, खतम, टाटा, बाय बाय, गुड बाय, गया. तसं नाही झालं पाहिजे, म्हणून कॉन्सेप्ट क्लिअर करा विथ प्रॉपर क्लासेस. युट्यूबवरती कितीतरी प्लेलिस्ट आहेत, आपल्याच या ESRT चॅनलवरती कितीतरी गायडन्स सेशन, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज सेशन आहे, तुम्ही ते बघू शकता. मोर बोर्ड फोकस्ड प्रिपरेशन. आपल्याला NCERT वाचण्याची काही गरज नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे की आपल्या बोर्डमध्ये विचारते काय, बोर्डमध्ये विचारते काय, आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये सायंटिस्ट व्हायचे काय, हो व्हायचे आहे, पण समोर आता आपल्याला आपला ध्येय आहे की अपन को अभी बोर्ड निकालना है. आपला ध्येय काय आहे, अपन को अभी बोर्ड निकालना है. म्हणून बोर्डच्या महत्वाचे टॉपिक वाचा, फालतू काही ना काही वाचत बसू नका. सेल्फ स्टडी सगळ्यात जास्त महत्वाचे कोणत्याच एक्झामसाठी, कॉम्पिटिटिव्ह कोणती असो, 10वीचा बोर्ड असो किंवा UPSC असो, सगळ्याच एक्झाम मध्ये सेल्फ स्टडी महत्वाची असते. पहा, रायटिंग प्रॅक्टिस बिकम मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात, या सगळ्या गोष्टीमधून रायटिंग प्रॅक्टिस सगळ्यात जास्त महत्वाची आहे. कसं, जर तुम्हाला एखादा क्वेश्चन आला एक्सप्लेन ग्रॅव्हिटेशन, जर तुम्हाला वरवर माहित आहे ना, पण तुमची रायटिंग प्रॅक्टिस भयंकर आहे ना, तुम्ही काही पण लिहू शकता. स्टार्टिंगला ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स गिवन बाय न्यूटन विच अप्लाइड बाय पृथ्वी ऑन अर्थ. माझ्या, तुमच्यावर, तुमच्या घरच्या कुत्र्यावर, सगळ्यावरती ग्रॅव्हिटी, असं काही पण लिहू शकता तुम्ही. पण कशा वेळेस, जर रायटिंग प्रॅक्टिस तुमची प्रॉपर असेल. प्रॉपर PYQ अनालिसिस पाहिजे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागं कसे क्वेश्चन आले होते, त्याच अनुषंगाने खूप सारे क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. बहुत सारे क्वेश्चन अपने को देखने को मिलते हैं, म्हणून PYQ अनालिसिस खूप महत्वाचे आहे. टाइम मॅनेजमेंट मॅटर अलर्ट आपण बघणार आहोत, या गोष्टीवरती बघणार आहोत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, आपला सेशन जस्ट आता स्टार्ट होते, असं पकडा. तो ओव्हरव्ह्यू होता. आता आपण बघणार कसं अभ्यास करायला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही आपले बेस्ट ऑफ 5 निवडा. ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही आहे बेस्ट ऑफ 5 काय आहे, पहिल्यांदा मी त्यांना सांगतो.
जसं हे इतके सब्जेक्ट आहेत काय, मॅथ, मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स, मॅथ आणि SST. SST म्हणजे सोशल सायन्स, यामध्ये हिस्टोरी येते, हिस्टोरी प्लस हिस्टरी, मी लहानाने याला हिस्टोरी म्हणतो. भूगोल असते, भूगोल, जिओग्राफी, ठीक आहे, हे येतात कुठं, SST मध्ये. तर यामधून तुम्हाला आखरीला जेव्हा रिझल्ट लागते ना बाळांनो, फक्त यामधून 5 सब्जेक्ट कन्सिडर केले जाते ज्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क आहेत. जसं पकडा 80, 100 पैकी मला इथं पडले 80, इथं पण पडले 80, इथं पण पडले 80, इथं पडले 70, इथं पण पडले 80 आणि ह्या SST मध्ये पडले 50. या 50ला हटवून टाकतात. ये कौन है, मैं नहीं पहचानता इसको हटा डालते हैं. तुमचे ऍक्च्युअल मार्क मग यामधून इव्हॅल्युएट करण्यात येते. ठीक आहे, हा आहे बेस्ट ऑफ 5चा चक्कर. तर तुम्ही पहिल्यांदा विचार करा तुम्हाला काय जमतो आणि काय नाही जमत. पहिली गोष्ट लँग्वेज आहे. लँग्वेज सगळ्यांना सेम असते, कोणाला काय असेल, कोणाला उर्दू असते तर कोणाला संस्कृत असते. इथं थोडाफार व्हेरिएशन असते, पण समजून जा. मेरे दिल की बातें समजू रे तुम. भावना समजा, भावना, मैं क्या कहना चाहता हूं. ठीक आहे का. पहिली गोष्ट, लँग्वेज 3च्या 3ही करायला पाहिजे. फुकटाचे मार्क आहेत हे, फुकटाचे. बोलू आपण यांना कसं प्रिपेअर करायला पाहिजे. 3च्या 3, हिंदी, इंग्लिश, मराठी, हे जे 3ही लँग्वेज आहेत यांच्यावरती कमांड व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला कोण म्हणते बोला, तुमको कौन बोल रहे हैं बोला करके, कौन बोल रहे, ऐसा कोई विद्यार्थी दिख्या की बोल 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 बोल, नहीं बोलना पडता. तुम्हाला फक्त माहित पाहिजे एक्झाम मध्ये कसं लिहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सायन्स, जर तुम्हाला सायन्स आहे, जर तुम्हाला सायन्स बरोबर वाटते तर तुम्ही सायन्स निवडा. जर तुम्हाला मॅथमॅटिक्स बरोबर वाटते, गणित, त्याला निवडा. जर तुम्हाला भूगोल, जिओग्राफिक वाटते चांगला तर त्याला निवडा. किंवा इथून ह्या 3ला तर कंपल्सरी करायचंच आहे तुम्हाला. तुम्ही हे जे खालचे 3 आहेत यामधून एखादा सब्जेक्ट सोडू शकता म्हणजे पुरा टाटा बाय बाय गया भूल जाओ असं नाही. आपल्याला कोणताही जसं पकडा, जसं हा मी SST पकडतो. SST म्हणजे इतिहास, भूगोल, हिस्ट्री आणि जिओग्राफी. यामधून तुम्हाला याचा पेपर वेगळा होतो 40 मार्काचा, याचा पेपर वेगळा होतो 40 मार्काचा. तर तुम्हाला यामधून मिनिमम यामधून तुम्हाला 20 तरी मार्क घेणे आहेत. पूर्ण नाही घेण्यात, 20 तरी 20, किंवा जर तुम्हाला यांची टोटल या 2 मध्ये म्हणजे या SST मध्ये तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 मार्क घेणे आहे, जेणेकरून तुम्ही ऍटलिस्ट पास व्हाल. जर तुम्ही फेल झाल्या नाही एका पण सब्जेक्टमध्ये, मेल्या तुम्ही तिथंच. रामनाम सत्य होय. त्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न जसं रिझल्ट लागेल तुम्हाला मरेखटीपर्यंत सोडून यावं लागेल. बाबू ज्या तिकडं कर आपला काय करायचंय. म्हणजे सोडणे म्हणजे पूर्ण नाही सोडणे, ऍटलिस्ट जर इथं ह्या चॅप्टर जसं इतिहास आहे, हिस्ट्री हा जो हिस्ट्री आहे या हिस्ट्रीमध्ये जर 15 चॅप्टर असतील तर ऍटलिस्ट तुमचे 6 ते 7 चॅप्टर वाचून असायला पाहिजेत. बाकी गेले खड्ड्यामध्ये. यामधून तुम्हाला ऍटलिस्ट मार्क काही भेटून जातील 10 ते 15. बाकी तुम्ही भूगोल मधून कव्हर करा जेणेकरून तुम्ही पास व्हाल. ठीक आहे का. समजला, माझ्या भावना पोहोचल्या तुमच्यापर्यंत. मेरे को क्या कहना था. आता आपण एक स्पेशलाइज्ड बघू की मॅथमॅटिक्सची स्ट्रॅटेजी कसं असायला पाहिजे. पहा, मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे की जो डिमांड करते. बाकी सब्जेक्ट डिमांड नाही करत, हा डिमांड करते. जर तेरे को ये पाना है तो तेरे को कुछ खोना पड़ेगा, तेरे को कुछ पाना है तो तेरे को कुछ खोना पड़ेगा. हा काय म्हणते, हा मॅथमॅटिक्स नाही का बायको सारखा असतो. बायको जर बायकोला खुश पाहायचे असते तर तिच्यासाठी काहीतरी करावं लागते, गिफ्ट आणावं लागते, सरप्राईज द्यावं लागते. तसंच याच्या हा जो मॅथमॅटिक्स आहे यामध्ये प्रॅक्टिस करावं लागते. पण कसं, डेली प्रॅक्टिस महत्वाची आहे. डेली सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. जसं बायकोसाठी काय, तिच्या बर्थडे माहित पाहिजे, तिच्या वडिलांच्या बर्थडे, तिच्या मम्मीच्या बर्थडे सगळं माहित पाहिजे. तसंच इथं सगळे फॉर्म्युले तोंडपाठ असायला पाहिजे. तोंडपाठ A-B चा होल स्क्वेअर माहित पाहिजे. ठीक आहे का. सॉल्व टेक्स्टबुक एक्झाम्पल. सध्या सगळ्यात जास्त तुम्हाला टेक्स्टबुक एक्झाम्पल वरती लक्ष द्यायचे आहे. हो, मान्य करतो 1-2 क्वेश्चन किंवा 3-4 क्वेश्चन बाहेरचे येतात, पण तुम्ही हा का विसरत आहात की सगळ्यात जास्त ऑरवाले क्वेश्चन मॅथ आणि सायन्स मध्ये असतात. ऑरवाले म्हणजे वरती एक क्वेश्चन दिला राहतो, खाली ऑर दिला राहतो आणि त्याच्या खाली एक वेगळा क्वेश्चन. एक तर हा सोडवा किंवा हा सोडवा, 2 पैकी एक सोडवा. तर तुमच्यावरती चॉईस आहे, तुम का छुडाना चाहते हो. ठीक आहे का. म्हणजे फक्त टेक्स्टबुक म्हणजे जे आपल्या बुक मध्ये आहे ते सफिशियंट आहे. फालतू इकडे तिकडे नका फिरू.
एक नाही दड भाराभर चिंध्या होतील, मग म्हणाल अभी कैसा होएंगा, नाही जमेंगा. राईट कंप्लीट स्टेप, तुमच्या वरपासून खालच्या सगळ्या स्टेप कव्हर झालं पाहिजे. कोणती एकही स्टेप चुकली किंवा एकही स्टेप मिस झाली ना, बाबू मेल्या तुम्ही. तू एक्झामिनर नाही म्हणणार हा नाही का MLA चे पोरगा आहे, हा नाही का आमदारच्या पुतण्या आहे बरं का, याला थोडेसे जास्त मार्क देतो, यानं एक स्टेप कमी लिहिलं तर काय झालं. नाही, असं काहीच नसते. तो डायरेक्ट तुझे मार्क कमी करेल. म्हणून सगळेचे सगळे स्टेप प्रॉपरली पाहिजेत. सॉल्व PYQ प्रिव्हियस इयर पेपर हा महत्वाचा आहे. मॅथचे हमखास PYQ रिपीट होतात. जर PYQ रिपीट नाही झाले तर व्हॅल्यू बदलून क्वेश्चन येतात. जसं मी तुम्हाला म्हणलो ए ची व्हॅल्यू आहे 2, ए ची व्हॅल्यू आहे 21, बी ची व्हॅल्यू आहे 27, तर तुम्ही सांगा ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे. हा जर 2026 मध्ये आला तर 2027 मध्ये काय याची व्हॅल्यू बदलून येईल. आता ए ची व्हॅल्यू देईल 27, बी ची व्हॅल्यू देईल 28. काळा हाच. अरे जर तुमच्या यांच्यावरती बरोबर पकड असेल तर झाला ना बाबा. अरे झाला की नाही, हाय की नाही. मारून द्या याच गोष्टीवरती लाईक मारून द्या बरं का. हा झाला मॅथ. आता सायन्स बघा. अभ्यास कसं करावं आपण बोलणार आहोत, पण एकदा या सब्जेक्टवरती फोकस तर असू द्या. कसं करायला पाहिजे सगळेच सांगतात की सर या सब्जेक्टला असं करा, अभ्यास असं करा, पण मी जो तुमच्यासाठी घेऊन आलेलो ना हा पन्ना की तमन्ना आहे जो हीरा मुझे मिल जा आहे. म्हणण्याच्या तात्पर्य पन्ना एक खदान आहे, भारतामध्ये खदान आहे, त्यामधून हिरा निघतो. एकमेव खदान आहे, हिरा निघतो. तर हा आहे सेशन ज्यामधून तुम्हाला हिरा भेटणार आहे. हा पन्ना सेशन आहे, यामधून तुम्हाला हिरा भेटेल. बघा सायन्सची स्ट्रॅटेजी कशी आहे की यामध्ये तुम्हाला काहीच नाही अंडरस्टँड टॉपिक, तुम्हाला कन्सेप्ट प्रॉपरली अंडरस्टँड झालं पाहिजे, नाही तर नाही जमणार. ग्रॅव्हिटेशन काय आहे, वर काय आहे, एनर्जी काय आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली अंडरस्टँड पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एखादा क्लास जॉईन करू शकता. युट्यूबवरती कितीतरी फ्री क्लासेस आहेत ते सुद्धा करू शकता. ठीक आहे का. डायग्राम महत्वाचे आहेत यामध्ये. सायन्समध्ये तुम्हाला डायरेक्ट सेलची डायग्राम विचारते. आता रे कसे कराल रे बाबू, हर्टची डायग्राम विचारते. अब कैसा दिल की, दिल तो तेरे को ऐसा जाता है, ऐसा जाता है. और तेरे को मैंने पूछा की दिल मध्ये, अरे दिल तर बनवलास, आर्टरी बनव, वेल बनव, तू काय करतो इथून बाण मारतेस. भाऊ तू सांगतो जर असा विद्यार्थी असेल ना, जर तो विद्यार्थी महाभारताच्या काळात असताना अर्जुनने त्या मछलीच्या दोड्याला सोडून पहिले तुझ्यावरती तीर मारली असते. ठीक आहे का. म्हणून असा दिल नसते, तो वेगळा असते. हार्ट. लर्न डेफिनेशन प्रॉपरली. तुमच्या 50% पेपर 40 ते 45% डेफिनेशन कॅरी करतो. डेफिनेशन हमखास तुम्हाला 1 मार्कासाठी डेफिनेशन विचारतील. सोबत क्वेश्चन काय येईल पहा, तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय विचारतील, सेलचे डेफिनेशन सांगा आणि डायग्राम लिहा, असा येऊ शकते. दुसरा क्वेश्चन कसा येऊ शकते, सेलची डेफिनेशन सांगा, डिफाईन सेल. सोबत त्याचे जे ऑर्गनेल आहेत, ऑर्गनेल एक्सप्लेन करा. माइटोकॉन्ड्रिया काय, सायटोप्लाझम काय, क्लोरोप्लास्ट काय आहे की नाही, असे क्वेश्चन येतात. डेफिनेशन पकले ना भाऊ 1 मार्क हाय, कधी 2 मार्काची राहते. म्हणून तुमच्या 40 ते 45% हा डेफिनेशन वरती सायन्स कव्हर होऊन जातो. फोकस ऑन न्यूमेरिकल. फिजिक्स झाला, केमिस्ट्री झाला, खास करून फिजिक्स. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला नाही आहेत, पण खास करून फिजिक्स, त्याच्यावरती तुम्ही न्यूमेरिकल्स वरती फोकस करायला पाहिजे. एकही विद्यार्थी असेल नाही तर ज्याला न्यूमेरिकल नसेल माहीत, तुम्हाला पर्सनली भेट, मस्त समजावून सांगतो तुला. ठीक आहे का. आता याला रिवाइज टेक्स्ट बुक ऍक्टिव्हिटीज. तुम्ही रिव्हिजन खूप प्रमाणामध्ये, सायन्समध्ये रिव्हिजन खूप प्रमाणामध्ये महत्वाचे असते आणि सायन्समध्ये जास्त PYQ येत नाही. पण याचा मतलब असा आहे का छोड़ देने का आहे, छोड़ दिया जाए कि मार दिया जाए. अरे छोड़ना नहीं है, मारना है. छोड़ना नहीं है बाबू, मारना है. नाही येत तरी पण मला करायचे. आपल्याला आपल्या मायबापांचे, आपल्या आई वडिलांचे, आपल्या बहिणी भावांचे सगळ्यांचे स्वप्ने साकार करायचे आहेत. तर कोणतीही गोष्ट सोडून चालणार नाही भाऊ. तुम्ही जर एम वाघाचा कराल तर तुम्हाला कुठेतरी हरिण सापडेल. जर तुमचा एम तुमच्या गोलच आहे रानडुकर, भाऊ तुम्हाला उंदीर घेऊन वापस यावं लागेल. एम बिगर मोठा एम पाहिजे तुमचा. ठीक आहे का. आता लँग्वेज कशी असायला पाहिजे. लँग्वेज म्हणजे भाषा बरं का. भाषा मी जे बोलून राहिलो मराठी,
मैं जो तुमसे बाता कर रेला ना मी, हा ये भी लँग्वेज आहे ना. आपल्याला महत्वाच्या 3 लँग्वेज असतात. काही विद्यार्थ्यांना उर्दू असेल, काही विद्यार्थ्यांना संस्कृत असेल. तुम्ही त्या पद्धतीनं चेंजेस करू शकता. 3 आपल्यासाठी भाषा महत्वाच्या आहेत. 80 मार्काचे क्वेश्चन येतात. क्वेश्चन पेपर यांच्या 80 मार्काचा असतो आणि 20 मार्क वर्गापासून शाळेतला मास्तर आपल्याला देतो. मग तुम्हीच विचार करा, 20 पैकी 20 की देतात का मास्तर? हो, देतात बऱ्यापैकी. मी जेव्हा 10वी मध्ये होतो ना, मला माझ्या मॅडमने 19.5 दिलं होतं आणि हा कधीही बोर्डामध्ये 19.5 नाही राहत. हा डायरेक्ट 20 केला जातो. डायरेक्ट 20. जो 0.5 असते ना, त्याला डायरेक्ट 1 कन्सिडर केला जातो. ठीक आहे का? म्हणजे देतात जर तुमचा बिहेवियर चांगला आहे. तुम्ही जाल मास्तरकडे, ए मास्तर तू टकला आहेस, तुला मार्क नाही देणार. तू सर तुम्ही मस्त दिसता, मार्क देतील 20 मार्क. ठीक आहे का? पहा, मग या सब्जेक्टना कसं प्रिपेअर करायला पाहिजे. कधीही तुम्ही लँग्वेजेसला सब्जेक्ट म्हणून कन्सिडर नका करू. हे दिल की भाषा आहे, दिल ही जानता है, असं तयार करा. कसं? पहिल्यांदा तुम्हाला रीडिंग इम्प्रूव्ह करावं लागेल. खूप सारे विद्यार्थी असतात, अरे विद्यार्थी का, मी जेव्हा होतो ना 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये, मला पण तसंच वाटायचं. लँग्वेज काय मेरी जान, लँग्वेज कायच आहे. अरे काही नाही भाऊ, लँग्वेज सगळ्यात जास्त मार्क देऊन जाते. लँग्वेज सगळ्यात जास्त मार्क देऊन जाते. मी जेव्हा 10व्या वर्गामध्ये होतो, इंग्लिश मला खूप सोपा वाटायचा, मराठी सुद्धा खूप सोपा वाटायचा. मी याला रीडच नाही केलं होतं. मला 80 पैकी किती पडले माहित आहे का? 100 पैकी जर असे पकडला तर 80 पैकीच पकडा. 20 मार्क दिला होता मॅडम, पण 80 पैकी इंग्लिशमध्ये मला किती पडले होते सांगू का तुम्हाला? 55 फक्त. 55 मार्क. का? कारण की मी अवॉइड केलं होतं त्याला. म्हणलं करून टाकीन. अरे डेलीचा 1 तास तरी तुम्ही कोणत्याही, जसं आज मला फक्त मराठी वाचायचं, वाच ना भाऊ. आज मला हिंदी, दुसऱ्या दिवशी हिंदी वाचा, तिसऱ्या दिवशी इंग्लिश. असं चालत 1 तास तरी तुम्हाला लँग्वेजला, रीडिंगला द्यायची आहे. मग लँग्वेजवरती रायटिंग महत्वाची आहे. एसे रायटिंग, निबंध लिहा. मी आणि माझा मित्र जेव्हा मी 10व्या वर्गात होतो, आम्हाला निबंध आला होता खूप सोपा, की तू तुझ्या मित्रावरती निबंध लिहू नये. पण मी आणि माझी गाय याच्यावरती निबंध लिहिलो होतो. मग आता फसलो ना तिथं, कसा करू? मग मी डायरेक्ट लिहिलो मित्र, म्हणजे मी गायवाला पाठ केलं होतो. क्वेश्चन मध्ये आला मित्राचा लिहा निबंध. मी म्हणलो माझ्याकडे गाय नाही आहे, म्हणजे माझ्याकडे मित्र नाही आहे, पण माझ्याकडे मित्र नाही आहे, पण माझ्या भावाचा एक मित्र आहे. म्हणजे गाय, माझ्या भावाच्या मित्राकडे गाय होती. कसा करू? फसलो ना. काही ना काही समाधान काढावं लागतं. असा मी उलट्या पद्धतीने केलो, की माझ्या भावाच्या मित्राकडे गाय आहे. गाय म्हणजे माझ्या भावाचा मित्र आहे, तो माझा सुद्धा मित्र आहे. तो मस्त दूध देते, त्याला चारा द्यावा लागतो, त्याला घुमवायला नेवा लागतो. मार्क किती पडले असते? 0. का पडले? कारण की मी रायटिंग नाही केलं होतं. इम्प्रूव्ह रायटिंग, प्रॉपरली तुमची रायटिंग बरोबर असायला पाहिजे. एसे रायटिंग, सगळ्या गोष्टी. तुम्हाला एखादा ब्लॉग लिहा म्हणतील, सगळ्या महत्वाच्या. ग्रामर खूप महत्वाचा नाहीये ना मुन्ना ना. वाटत आहे की ग्रामर बाप रे भयंकर, कैसा करूंगा, तेवढा महत्व आहे. भलेही 40% पेपर यांच्यामध्ये ग्रामर बेस्ड असतो, पण इतकाही हार्ड ग्रामर नसते. तेच टेन्सेस पाठ करायचे असतात इंग्लिश पकडला तर. मराठीमध्ये तर ग्रामरच्या झोलवालाच नाही, उतका पाठ करायची गरज नसते मराठीमध्ये तितका. तुम्हाला काय मन पाठ करावं लागतात, वाक्यप्रचार काय आहे, ह्या 1-2 गोष्टी पाठ कराव्या लागतात. त्याच पद्धतीने तुम्ही चाला. म्हणजे या 3ही गोष्ट खूप महत्वाच्या आहेत लँग्वेजसाठी. जर तुम्ही 1 महिना तरी प्रॉपरली केला ना भाऊ, तुम्हाला 1 महिन्याच्या बाद तुम्हीच विचार कराल की बापरे आपण तो आईन्स्टाईन बन गया अभि. म्हणजे हुशार व्हाल तुम्ही, तुम्हालाच तुमच्यावरती इफेक्ट जाणवेल. आता बघा, आता मी तुम्हाला आतापर्यंत जो बोलत होतो की स्टडी कशी करायला पाहिजे, नेमका आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, कोणत्याही पद्धतीचा वेळ न गवळता, कसल्याही पद्धतीचा टाइमपास न करता आपण डायरेक्ट यावरती अटॅक करू. हे 4 स्टेप आहेत. मी 5वी स्टेप सांगतो, बोनस आहे. त्यासाठी तुम्हाला या 4ही स्टेप पहिली व्यवस्थित बघावी लागेल. 5वी स्टेप ही बोनस आहे. आपल्याला अभ्यास कसं करायला पाहिजे हे त्या स्टेप आहेत, हे त्या काही गोष्टी आहेत. या तुम्ही प्रॅक्टिकली तुमच्या जीवनावरती अजमावून पहा, तुम्हाला सक्सेस भेटेल. तुम्हाला काय वाटतं रे, तो जो नीट मध्ये एअर 1 येतो, भारतामधून 1 येतो, 1 नंबर येतो. JEE मध्ये भारतामधून 1 येतो, 1 नंबर. UPSC मध्ये 1 नंबर मध्ये येतो. तो कोणती अशी टेक्निक वापरत असेल तुमच्यापेक्षा
तुम्हीही अभ्यास करता, तोही अभ्यास करते, भलेही तो थोडासा जास्त करत असेल, पण ठीक आहे ना, एक्स्ट्रा कोणता एफर्ट घेत आहे जेणेकरून त्याला जास्त मार्क भेटत आहेत, तो या स्टेप फॉलो करतो, जो की तुम्हाला कोणीच नाही सांगणार. मैं हूं ना भाई. तो पाहिले असाल ना शाहरुख खानची पिक्चर मैं हूं ना, किसका है कि तुमको इंतजार क्या करे, मैं हूं ना बाबू. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे पार्किन्सन्स लॉ काय आहे, पोमोडोरो टेक्निक काय आहे, अवॉइड युअर टार्गेट, 1 3 7 14 21 स्टडी रूल. भलेही हे वाचण्याला किंवा दिसायला कठीण आहेत, पण खूप सोपे आहेत, भयंकर सिंपल आहेत, भयंकर सिंपल. म्हणजे तुम्ही विचार नाही कराल किती सोपे आहेत ते. बघू, पहिल्यांदा बघू आपण पार्किन्सन्स लॉ. पहा, पार्किन्सन्स लॉ आपल्या जीवनामध्ये कोणताही काम करायचं आहे ना, त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. पार्किन्सन्स लॉ काय आहे? पार्किन्सन्स लॉ काय आहे? जर एखादी गोष्ट पहा, एखादी गोष्ट तुम्ही पहा, मी तुम्हाला सांगतो पार्किन्सन्स लॉ. जसं 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 तुमचे वडील आहेत, वडील पप्पा, तुमचे पापा आहेत, पापा, तुमच्या पापानी सांगितला की एक वीक मध्ये तुला लाईट बिल भरायचं आहे, इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं आहे. आपण काय करतो माहित आहे, हे 1 वीकचा वेळ आहे ना, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 हे तारीख आहेत, हे 7 दिवस आहेत. आपण क्या करते जाने मन, आपण क्या करते, पूर्ण हप्ता जाऊ देतो, करीन ना, जाऊ दे ना, तिसऱ्या दिवशी म्हणतो जाऊ दे ना यार, करीन करतो. मग असं करून सगळा दिवस जातो, वाचते फक्त 7वा दिवस. 7व्या दिवशी आपण काम कंप्लीट करतो. पण हे जर आपण फक्त पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जर काम कंप्लीट केलं असता, तर या वेळेस हे जे आहे 4 दिवस, यामध्ये आपले हे जे 5 दिवस आहेत, यामध्ये आपल्याला कसलाही ताणतणाव नसता की इलेक्ट्रिसिटी भरायची आहे. म्हणजे जर कोणतीही गोष्ट कमी वेळेत होत असेल ना, त्याला पनवा नको, त्याला तणवा नको, ताणायचं नाही. जसं पहा कॉलेजमधून आपल्याला प्रोजेक्ट भेटते किंवा असाइनमेंट भेटते की ही जे असाइनमेंट आहे बाळांनो, याला महिन्याच्या अखेरीपर्यंत सबमिट करावे सगळ्यांनी. आपण काय करतो, जो लास्ट हप्ता असतो महिन्याचा त्यामध्ये लिहितो. किती धांदल होते. पण जर त्यापेक्षा लवकर केला असता किंवा रोज थोडा केला असता तर फायदा झाला असता ना. हाच आहे पार्किन्सन्स लॉ. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक टार्गेट फिक्स्ड करायचं आहे, एक टार्गेट किंवा एक टास्क फिक्स्ड करायचं आहे. जसं बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये जसं सेल, किंवा तुम्ही 10वीच्या पकडा, ग्रॅव्हिटी नावाचा टॉपिक आहे, ग्रॅव्हिटी. जसं मी एक टार्गेट फिक्स केलो, ग्रॅव्हिटी, मी पकडलो ग्रॅव्हिटी, हा माझ्या ग्रॅव्हिटी नावाचा टॉपिक आहे, चॅप्टर आहे, हा एका ठराविक वेळेमध्ये संपलं पाहिजे. म्हणजे जर मी आता नवीन आहो, ग्रॅव्हिटी नावाचा टॉपिक मी निवडलो, ग्रॅव्हिटी, होय, आणि त्याच्यासाठी मी टाइम ठरवलो किमान 3 दिवस, 3 डेज पकडा ना. म्हणजे या 3 दिवसामध्ये ग्रॅव्हिटी झालंच पाहिजे, तुम्ही आपली ऐशी तैशी करा, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पण ग्रॅव्हिटी नावाचा टॉपिक 3 दिवसामध्ये झालंच पाहिजे. जर तुम्ही याला अजून ताणवाल, म्हणजे जर मी पकडेन की नाही बाबा ग्रॅव्हिटी नावाचा टॉपिक मी करतो, उद्या करतो, परवा करतो, असा जर केलो, मेलो तिथंच. जर तुम्ही 10 दिवस ठरवाल, तोच टॉपिक 10 दिवसामध्ये होते, पण तोच टॉपिक तुम्ही कमी वेळेत करू शकत होत्या आणि चांगला रिझल्ट मिळवू शकत होता. आणि तो जो वाचलेला वेळ आहे त्याचा फायदा तुम्ही दुसऱ्या गोष्टीनं, दुसऱ्या रीतीने सुद्धा घेऊ शकत होत्या. पहा, सगळा टार्गेट याच वेळेस झालं पाहिजे. नाही झाला ना भाऊ, गेल्या तुम्ही कामाच्या बाहेर. नाही झाला तर गेले तुम्ही कामाच्या बाहेर, ठीक आहे का? दुसरी मेथड आहे पोमोडोरो टेक्निक. या टेक्निकमध्ये काय करायचं, या टेक्निकमध्ये किमान अर्धा तास स्वतःला द्या. अर्धा तास म्हणजे 30 मिनिट स्वतःला अलॉट करा. 30 मिनिट, त्या 30 मिनिटला 2 पद्धतीमध्ये डिवाइड करा. 30 मिनिट मधून 25 मिनिट साईडला काढा, हो, आणि 5 मिनिट ब्रेक घ्या. हो, तुम्ही बरोबर ऐकल्या, 5 मिनिट ब्रेक घ्या. बघा, यामधून 30 मिनिट मधून 25 मिनिट हमखास व्यवस्थित अभ्यास करा, एकदम जोरात अभ्यास करा 25 मिनिट, आणि बरोबर 5 मिनिट ब्रेक घ्या. त्या ब्रेकमध्ये तुम्ही काय करू शकता, चाय पिऊ शकता, कोणासोबत बोलू शकता. यामुळे काय होईल, यामुळे तुमचा जो फोकस राहील
तुमचा जो फोकस राहील तो व्यवस्थित राहील. गणितामध्ये एक अभ्यास झाला होता, एक स्टडी झाली होती गणितामध्ये, म्हणतो विज्ञानामध्ये. त्यामध्ये माहीत चालला एखाद्या विद्यार्थ्याच्या माइंड 25 मिनिटाच्या वरती फोकस्ड कधीच नाही राहत. कधीच नाही म्हणजे कधीच नाही राहतच नाही तो फोकस 25 मिनिटाच्या वरती नाही राहत. डायरेक्ट मग काही ना काही खयाल येतात. म्हणजे 25 मिनिट वाचत बसलो, सेल वाचत बसलो, रिप्रोडक्शन मी वाचत बसलो, रिफ्लेक्शन सगळ्या गोष्टी वाचत बसलो. मग 25 मिनिट जसे झाले डायरेक्ट वेगळ्याच ठिकाणी माझ्या डोका पोहोचते. अरे साला, मी मग 28 वर्षाचा होईन, मग लग्न करीन, मग मी हा जॉब करीन, काही पण विचार येतात. तर ते काही पण विचार अवॉइड करण्यासाठी फक्त 25 मिनिट अभ्यास करा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. एकदा 5 मिनिटाचा ब्रेक घेतला की हीच प्रोसेस रिपीट करा. अजून 25 मिनिट अभ्यास करा, मग 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. अजून 25 मिनिट अभ्यास करा, मग 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. ही खूप महत्वाची टेक्निक आहे, तुम्ही सगळ्यांनी यूज केली पाहिजे. तिसरी पद्धत, ही जी तिसरी पद्धत आहे, या तिसऱ्या पद्धतीला मी म्हणतो अवॉर्ड युअर टार्गेट. स्वतःला अवॉर्ड द्या, स्वतःला बक्षीस द्या. काहीच नाही करायचं, एखादा टास्क निवडायचं. जसं मी आताच बोललो होतो मगाशी, जसं ग्रॅव्हिटी मी टास्क ठरवलो. तर जसं टास्क तुम्ही वेळेवर चांगल्या त्या वेळेवरती कंप्लीट झाला. जसं मी या टास्कला 3 दिवस दिलं होतं, 3 डेज दिलं होतं. या टास्कला मी 3 दिवस दिलं होतं. तर जर मी हा टास्क 3 दिवसात कंप्लीट केलो ना भाऊ, तर मी स्वतःला काहीतरी बक्षीस देणार. किंवा ग्रॅव्हिटी मधला एक टॉपिक, जसं वर्क अँड एनर्जी नावाचा टॉपिक आहे, त्यामधून मी फक्त वर्क कंप्लीट केलो. वर्क अँड एनर्जी नावाचा टॉपिक आहे, त्यामधून फक्त वर्क कंप्लीट केलो. लागला वेळ मला 2 किंवा 3 तास. 3 तास वेळ लागला हा वर्क टॉपिक कंप्लीट करण्याकरता. तर जसं तर तुम्ही कंप्लीट केलं वर्क टॉपिक, तर स्वतःला बक्षीस द्या, काय तर द्या. तुम्ही कोणताही गेम खेळू शकता, तुम्ही कोणताही रील. हो, मी कधीच नाही म्हणत की मोबाईल सोडून टाकायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. अरे यार, जिंदगी इतनी बडी आहे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत हळूहळू. आम्ही पण अभ्यास केला, तुम्ही पण करत आहात. थोडेफार याही गोष्टीवरती वेळ दिला पाहिजे. मूवी बघायची असेल बघा, जे आवडते ते करा. अरे तुम्हाला फुगोळी खेळायची आहे, फुगोळी खेळा. गप्पा हाणायची आहेत, गप्पा हाणा. पण केव्हा डोक्यामध्ये एक गोष्ट पाहिजे, आपल्या डोक्याला ट्रेन करा की जर तेरे को ये सब कुछ होना है तो पहले तेरे को ये टारगेट कंप्लीट करना पड़ेगा मेरी जान. हाँ मेरी जान, नाही तर गुलीगत धोका चारही बाजूनं. ठीक आहे का? याच्यानंतर आता तुम्ही म्हणल्या सर बरोबर बोलल्या, पण लक्षात राहत नाही. सर आम्ही जो वाचत आहो ना अशा पद्धतीने वाचणार, हो, पण लक्षात नाही राहत ना. त्यासाठी काय करावं लागेल? काहीच नाही, मैहुना. पुन्हा एकदा सांगतो, मैहुना. हा जो स्टडी रूल आहे हा तुम्हाला यूज करावा लागेल जर सगळ्या गोष्टी तुम्हाला डोक्यामध्ये व्यवस्थित असायला पाहिजे तर. जशी 1 3 7 14 21, 7च्या फाडा, 7 1 7 7 2 14 7 3 21, 1 2 1 3. म्हणजे एखादा टॉपिक, जसं मी आताच बोललो वर्क टॉपिक आहे, तर वर्क टॉपिक डे 1 ला वाचा तुम्ही. हो, पूर्ण वाचले, मान्य करतो, पूर्ण रीड केले. आता त्याला रिवाइज करा डे 3 ला. जसं इथं जर तुम्हाला 3 घंटे लागले असतील कोणाला या वर्क टॉपिकला, 3 घंटे लागले असतील, तर जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी रिवाइज कराल तर इथं तुम्हाला 2.5 घंटे लागणार. 2.5 घंटे. विश्वास ठेवा. आणि यावेळेस जसं वाचाल ना तुम्ही, तुम्हाला वाटेल की यार मी तर रीड केलं होतं, माझ्या लक्षात का नाही येत आहे. असा वाटेल तुम्हाला की मी काहीतरी नवीनच वाचत आहो. होईल तुमच्यासोबत, विश्वास ठेवा. मी पण एक स्टुडंट होतो. आता सुद्धा भलेही मी टीचर बनलो असेल, पण मानसिकतेनं आता सुद्धा मी स्टुडंटच आहो. जीवनापासून काही ना काही शिकतच आहो. ठीक आहे का? मग नेक्स्ट रिव्हिजन त्याच वर्क टॉपिक वरती 7व्या दिवशी असायला पाहिजे. आता तुम्हाला फक्त 1.5 तास लागणार, 1.5 तास. 14व्या दिवशी अजून त्या टॉपिकचं रिव्हिजन असायला पाहिजे, म्हणजे 7 दिवसाच्या अंतर. तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त बाळांनो 1 तास लागणार. आणि असं करून जसं आपला 21वा दिवस येईल पहा, 14 आणि 21व्या दिवस मध्ये काहीच नाही वाचायचं, वर्कला हात पण नाही लावायचे. 14व्या दिवशी वाचला डायरेक्ट 21व्या दिवशी रीड करायचं. यावेळेस तुम्हाला फक्त 30 मिनिट लागणार.
आणि मग दर एक महिन्याच्या अंतराळानं एक महिन्याच्या इंटरवलनं तुम्हाला वाचण्याची गरज आहे. त्यानंतर एक वेळ असेल भाऊ तुम्हाला की तुम्हाला हा पूर्ण वर्क नावाचा टॉपिक रीड करायला 5 मिनिट सुद्धा नाही लागणार. 5 मिनिट. टॉपर काय करतात? ही स्ट्रॅटेजी यूज करतात. टॉपरचा कामच तो आहे की आपल्याला ही स्ट्रॅटेजी यूज करा आणि तुम्ही चांगल्यात चांगला स्कोअर घेऊ शकता. काय करायचे पुन्हा एकदा सांगतो. 13714 स्टडी रूल आहे. वर्क नावाचा टॉपिक आहे. तुम्ही पहिल्या दिवशी 3 तासामध्ये वाचलं, स्टडी केलं, प्रॉपरली अभ्यास केलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा मेरी जान, त्यानंतर 3व्या दिवशी त्याला रिवाइज करा. तुम्हाला 3 घंटे लागले होते, इथं फक्त तुम्हाला 2.5 तास लागणार. आणि त्यावेळेस वाटणार की बापरे मी रीड केलं होतो तेव्हा पण माझ्या लक्षात का नाही येते, असं वाटेल की मी नवीन वाचत आहो. पण नाही, ते कुठेतरी डोक्यामध्ये स्टोअर असते. रिवाइज होणार, प्रॉपरली होणार. मग डायरेक्ट 7व्या दिवशी त्याला हात लावायचे. 7व्या दिवशी मदत काहीच नाही करायचे. 7व्या दिवशी त्या टॉपिकला हात लावलं. मग आता तुम्हाला मात्र 1.5 तास लागणार. मात्र 1.5 तास. इथं पण वाटेल कुठंतरी की यार टॉपिक थोडा फार नवीन वाटत आहे, पण विश्वास ठेवा इतक्या लवकर होऊन जाणार. 14व्या दिवशी तुम्ही हॅबिच्युअल होऊन जाणार. 14व्या दिवशी पुन्हा त्याला रिवाइज करा. 1 तासामध्ये पूर्ण रिवाइज होईल. 21व्या दिवशी त्याला रिवाइज कराल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 30 मिनिट लागतील. 30 मिनिट फक्त आणि फक्त लागतील. यानंतर तुम्हाला कशाची गरज आहे? यानंतर तुम्हाला गरज आहे कळशीची. व्हॉट इज मीन बाय कळशी? कळशी हा ड आहे, इथं ठ झाला, हा ड आहे. ड कळशीची गरज आहे. कळशी मीन्स कन्सिस्टन्सी, मीन्स सातत्य. आता हा किती भारी वर्ड आहे, सातत्य. किती भारी वर्ड आहे. जिम मध्ये तुम्ही कितीतरी मुलांना पाहिलं असाल. तुम्ही तुमच्यामधून काही विद्यार्थी जिम मध्ये गेले सुद्धा असतील. काय करतात काही विद्यार्थी? 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस जातात, मार बाइसेप मारतात. बॉडी बनाएंगे ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी. पण 10 दिवस झाले, 15 दिवस झाले की त्रास येतो, आपल्याला कंटाळा येतो ना, आपण जिम सोडून देतो. पण एखादा विद्यार्थ्यानं त्या दिवशी ठरवलं की नाही मला सोडायचं नाही, मी करून दाखवीन. जर तो कंटिन्युअसली लगातार 2 महिने 5 महिने जर जात राहिला तर त्याला रिझल्ट दिसतील. यालाच म्हणतो सातत्य. एखादी गोष्ट करत राहा तुम्ही, नियमितपणे करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर. वाळूचे कण रगडतात तेलही गळे. अरे एक परिस्थिती अशी होती, तुकारामाने जसं वाळू घासलं होतं ना, त्यामधून त्याला तेल सुद्धा निघालं होतं. पतंगची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? पतंग माहित आहे ना? पतंग माहित असते सगळ्यांना. पतंग. अरे आता तुमच्या पहिले काही विद्यार्थ्यांनी स्टार्ट केलं असेल, आताही काही वेळ नाही गेला. तुम्ही आता सुद्धा सुरुवात करून तुम्ही 90%च्या वरती स्कोअर घेऊ शकता. विश्वास ठेवा. कोणताही काळ हा लेट नसतो. फक्त सुरुवात करण्याची वेळ असते. पतंग तुम्हाला माहित असेल, पतंग कितीतरी वरती जाते. त्या पतंगीला माहित असतो की तिचा अंत कचरा पेटीमध्येच होणार आहे. तरी पण ते आपली आखरी भरारी आकाशाच्या डायरेक्ट वरती जाऊन घेते. आकाशाला भेट लावून येते. किती वरती जाते पहा ना, किती वरती जाते. मग लगेच तिला माहित असते की आपला अंत कचरा पेटीमध्ये जाऊनच होणार. तरी सुद्धा ते प्रयत्न करते की मला आकाशापर्यंत जायचंय, मला आकाशाला गाठायचंय. ही तुमची स्पिरिट असायला पाहिजे. हा तुमच्यामध्ये जोश असायला पाहिजे. उसूलों पे कहा आचा है, टकराना जरूरी है. अगर आदमी जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी. अरे जिवंत आहे तुम्ही, हा काय लुलू चालता? हो सर, खाल्लं पिल्लं मी जेवलं. तंदुरुस्ती, जवाना तुम्ही. टेस्टोस्टेरॉन तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त हाई आहे. सगळ्यात जास्त टेस्टोस्टेरॉन आहे. आग आहे तुमच्यामध्ये. ती आग तुम्ही चॅनल करा, अभ्यासामध्ये दाखवा. तेव्हाच तुम्ही काहीतरी प्रयत्नार्थी परमेश्वर घडवून याल. अदरवाईज काही नाही होणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात आखरीचा मुद्दा, कधीही याला स्किप करू नये. मी जो विद्यार्थी ना, अभ्यास करूनच होते. मी फक्त अभ्यास करणार. टेस्ट गेली खड्ड्यात. नाही भाऊ, पैसा नाही रीता मेरी जान. यामध्येच तुम्ही गोड घेता. टॉपर आणि तुमच्यामध्ये हाच फरक असतो की तो टेस्ट देतो आणि या ज्या टेक्निक मी सांगितलो, या सगळ्या टेक्निक तो अपनावतो, तो यूज करतो. मग तुम्हाला पण ह्या गोष्टी करण्याची गरज आहे ना. टेस्ट द्या. टॉपिक वाईज टेस्टला सुरुवात करा. मग चॅप्टर वाईज घ्या.
जसं वर्क अँड एनर्जी नावाच्या टॉपिक आहे. याच्यामध्ये 3 टॉपिक आहेत. वर्क आहे, एनर्जी आहे आणि पॉवर आहे. पहिले पॉवरवर द्या, नंतर एनर्जी, पहिले वर्कवर द्या, नंतर एनर्जी, मग पॉवरवरती. एक वेळ येईल का कोणतेही 2 वर तेज द्या, मग एक वेळ येईल का कोणतेही 3 वर तेज द्या. असं स्टेप वाईज कोणताही गोष्ट एकासोबत खाऊ नाही शकत आपण. कोणतीही गोष्ट एकासोबत घेऊ नाही शकत. जर मी तुम्हाला 5 लाडू दिलो, 5 लाडू दिलो, तुम्ही एकासोबत 5 लाडू खाऊ शकणार नाही. यांना सुद्धा तुम्ही एकच खावं लागेल किंवा अर्ध खावं लागेल, तेव्हाच कुठेतरी पोटात जाईल. नाहीतर काय होईल, खाऊच नाही शकणार. तसंच अभ्यास करावा लागतोय. हळूहळू करावं लागते. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, मालिसीचे सौगडा ऋतू आहे सोफल होय. म्हणजे मालीला कितीही वाटलं की मी आंब्याच्या झाडाला पावसाळ्यामध्ये मार पाणी देईन किंवा हिवाळ्यामध्ये मार पाणी देईन आणि जस्ट 10व्या दिवशी आम्हाला फळ देईल, नाही, वैसा नाही होता मेरी जान. तुम्ही कितीही पाणी द्या, ज्या झाडाला कितीही पाणी द्या, जेव्हा सीजन येईल, जेव्हा उन्हाळा येईल ना, तेव्हाच हा झाड तुला आंबे देणार. तसंच आपली कन्सिस्टन्सी, आपली कळशी, आपला सातत्य, आपला पेशन्स, सगळ्या गोष्टी हळूहळू चालू जायचं. आपला वर्क हा स्टेप वाईज करायचं. एका वेळेस ग्रॅव्हिटेशन नाही, पहिले त्याचे टॉपिक वाचा, न्यूटनच्या पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ, असा डिवाइड करा, त्यानुसार अभ्यास करा. तेव्हाच कुठे तुम्हाला तुमचा गोल भेटेल, अदरवाईज नाही भेटणार. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटते तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आजच्या सेशन खूप आवडेल नाही म्हणजे हृदयापासून प्रेम कराल, मला असं वाटते या व्हिडिओला. तर अशाच पद्धतीच्या आपण लवकरच नवीन व्हिडिओज घेऊन येऊ. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. ई सारथी ऑनलाईनला पहिले या व्हिडिओवरती लाईक करा, नंतर सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आपण समोर लवकरच घेऊन येत आहोत. मी हर्षल तिरपुडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.